थेट शेतकऱ्याकडनं तुम्हीही स्ट्रॉबेरी घेऊ शकता. हीच सगळ्यात बेस्ट आहे. काही म्हणत ते क्रीम खूपच वरच्या लेवलचं आहे. आहा. काय कढी आहे ही, म्हणजे ही जबरदस्त गोड आहे आहे. ना? अरे आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, मधाचं बोट नाही तर स्ट्रॉबेरी कोणीतरी चाखवा असं झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण आलेलो आहोत स्ट्रॉबेरीचं हब पाचगणीमध्ये. इथे आपण वेगवेगळी स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करणार आहोत, एकदम ऐतिहासिक रेस्टॉरंट सुद्धा ट्राय करणार आहोत. इतकी छान थंडी पडली, इतकं मस्त वातावरण आहे, भूक लागलेली आहे आणि मला अशी काहीतरी विचित्र विचित्र गाणी सुचत आहेत. खूप उत्साह संचारलेला आहे. लगेच खायला जाऊयात, चला. तर आपण आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी पाचगणीतलं एकदम ओल्डेस्ट लकी रेस्टॉरंट, जे आहे 1944 पासून. आणि हे ब्रेकफास्ट कम आपण बेकरी म्हणूयात, म्हणजे इराणी आपले हॉटेल्स असतात ना तशा पद्धतीचं आहे, की ऑमलेट मिळतं, नंतर खारी, चहा तर मिळतोच, पण सँडविचेस मिळतात. आता आपण इथे मागवलेलं आहे मसाला चीज ऑमलेट विथ ब्रेड. हे जरा मला टेम्पटिंग वाटलं. नंतर चहा पण ट्राय करूयात. बोनविटा आहे, हॉट चोको, सगळे. तर जनरली ऑमलेटमध्ये चीज असतं, पण यांनी असं वरती टाकून दिलंय, सँडविचवर टाकतात तसं. ये नया आहे असं झालं मला असा प्रकार. जनरली ऑमलेटमध्ये असं जिथे जिथे आपण चीज ऑमलेट खाल्लंय. आपण खाऊन बघूयात. पहिलं फक्त खूप सारं तेल आहे ऑमलेट. खूप सारं तेल असल्यामुळे चवीला चांगलं लागतंय. मला हे ऑमलेट खाल्ल्यावरती डेक्कन क्वीन मध्ये जे ऑमलेट मिळतं ना त्याची आठवण आली. तिथे पण असं खूप जास्त ऑइली असतं. उलट वरती चीज टाकल्यामुळे पण छान चव येते. जनरली वहुमन कॅफे जे पुण्यातलं प्रसिद्ध आहे, तिथलं चीज ऑमलेट खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे आपण खाल्लं होतं, तर त्याच्यामध्ये येतं चीज, पण याच्यावरती असल्यामुळे वेगळी चव आहे. ऑमलेटमध्ये काय असं वेगळं असणार आहे, पण ओव्हरऑल फील खूप छान आहे इथला. त्यामुळे जर आलात पाचगणीला ब्रेकफास्ट यायला हरकत नाही. 3 चहा सांगू आणि कपकेक आहे का? एक कपकेक द्या. तर तुम्हाला खाणार केक कपकेक. ओके, तर चहा आणि कपकेक. चहाचे कप आवडलेले आहेत. चहा पितो आधी. वा, छान. ते आपण घरी बनवतो ना, काही आलं नाही, काही नाही, तसं तसं आहे चहा, पण चांगला आहे. कपकेक फारच हाताला कडक लागतोय मला. वाटलं इथे बेकरी ताजी असेल. नाही नाही, खूप वाईट आहे कपकेक. हा मिनिमम एक आठवडाभर जुना असेल असं मला वाटतंय. पूर्ण त्याचे असे दाणे दाणे पडत आहेत, मॉइस्टच नाही आहे, पूर्ण ड्राय झालंय. कपकेक खूप वाईट आहे. त्यामुळे आला तर फक्त ऑमलेट खा, चहा पिऊ शकता, खारी किंवा कपकेक घेऊ नका. तर लकीचा अनुभव सोसो होता. पण इथे अजून एक जुनी बेकरी, म्हणजे याच्यापेक्षाही जुनी, 1901 पासनं. तर आपण तिथे बघूया की काय इंटरेस्टिंग खायला मिळतंय. चल. तर ही आहे रोच बेकरी, पण ती बंद आहे. आणि बंद म्हणजे ती ओपन होणार नाही, कारण त्याचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. 1901 पासनं आहे, दिलंय पण खाली ओल्डेस्ट बेकरी इन पाचगणी. खाऊन बघितलं असतं, पण बहुतेक पुढच्या पाचगणी ट्रिपला आपल्याला खावं लागेल. चला पुढचा स्पॉट बघूया. तर आपण आलेलो आहोत 1947 पासून असलेल्या पुरोहित लंच होम मध्ये, जे पाचगणीच्या मार्केटमध्येच आहे. इथली प्रसिद्ध आहे ती म्हणजे गुजराती थाळी. लिमिटेड थाळी असते, 200 रुपयाला. तर आपण तिथे जेवणार आहोत, पण सांगूया की थाळी कशी आहे. वा 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 वा, खूप टेम्पटिंग आणि भारी दिसतंय सगळं. तर त्याच्यामध्ये कोबी मटार अशी मिक्स भाजी आहे, बटाट्याचा रस्सा आहे, कढी आहे, वरण आहे, दही आहे आणि सॅलड आहे. बुंदी रायता आहे आणि नुसतं सॅलड पण आहे आणि पापड आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे फुलके. गुजराती थाळी म्हणल्यावरती फुलके भाऊ येणारच. वा वा, गरम गरम आहे सगळं. पहिला बटाट्याचा रस्सा खाऊयात आपण. गुजराती भाजी थोडीशी कशी गोडसर असते तशी चव आहे, पण परत खूपच सात्विक आणि छान चव आहे त्याची. आणि ही कोबी आणि मटार मिक्स भाजी आहे.
ही पण छान. कोबी आणि मटार दोन्ही छान शिजलेत. म्हणजे कच्चा कच्चा कोबी खातोय असं वाटत नाही. हे आहे कढी. गुजराती थाळी म्हटल्यावर कढी पाहिजेच. काय कढी आहे म्हणजे खूप कमी ठिकाणी इतकी ऑथेंटिक आणि इतकी छान कढी खायला मिळेल. म्हणजे फक्त कढीसाठी तुम्ही थाळी खायला आलात तरी चालेल. अजिबात गोड नाही. जो ताकाची जी चव आहे ती ठेवून जर बऱ्याच वेळा स्वीट डिश बनवतात कढी म्हणजे. आणि सुरेख तुला फोडणी पण वेगळ्या पद्धतीची दिली आहे. फक्त कढी भात खावा इथे. हा हा, की सुरेख आहे. म्हणजे वरण आहे. वरण पण प्लेन आहे एकदम. दाल परत वरण सुद्धा खूपच सात्विक आहे. म्हणजे ही इतके छान आहे तरी चविष्ट. तर मला असं आवडतं मूळ भाजीची चव ठेवणं आणि अतिशय सात्विक चव. खूप सुरेख. फार भारी आहे. सगळंच खूप छान आहे. त्यामुळे जर तुम्ही आलात, जर तुम्हाला सात्विक खायचं असेल आणि खूप दिवस पाचगणीला आहात, नक्की ट्राय करायला हरकत नाही. बासुंदी आलेली आहे. स्वीट इन्क्लूड नाहीये. स्वीटमध्ये श्रीखंड आम्रखंड होतं आणि बासुंदी. मी ऑफकोर्स बासुंदी मागवली. खूप डीप फ्रीज केली होती वाटतं, त्यामुळे हळूहळू चव होते त्याची. बासुंदी ओके. जास्त दाट झाली ती. तिला काहीतरी मला एक वेगळा स्वाद त्याला येतो. म्हणजे असं वाईट नाहीये पण असं काहीतरी वेळ वाटतं मला खायला. तर खूप जास्त फ्रीजर मधली आहे. बासुंदी ओके. हे खाल्ल्यावर मला जोशी भोजनाला जे नागपूरमध्ये आपण गेलो होतो तशी आठवण आली. ते वैष्णव पद्धतीचं जेवण ज्यात कांदा लसूण नसतो. त्यामुळे खूपच ती माइल्ड, खूप सात्विक अशी ती थाळी असते. तर तशाच भाज्या आहेत, तशाच भाज्यांच्या चवी आहेत असं मला वाटतं. छान. ओव्हरऑल खूपच छान आलं. जेवल्यावरती झोप यायला लागलेली आहे. पण आपल्याला पुढचे स्पॉट कव्हर करायचे आहेत. बघा असे अनेक स्पॉट तुमच्यासाठी मी कव्हर करत असतो. तुम्हाला एक छोटंसं काम करायचं म्हणजे सबस्क्राईब करायचं. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय राव, पाचगणीमध्ये सगळ्याच गोष्टी बंद कशा काय? ही आहे लक्ष्मी विलास मिसळ, जी पण 1917 पासून आहे, 1919 पासून आहे. आणि खूप भारी मिसळ मिळते असं ऐकून आहे. बघा स्पॉटच इतका इंटरेस्टिंग आहे असा. आणि इथे लिहिलंय की एव्हरीडे फ्रेश मिसळ. पण आता एव्हरीडे नाही, आज पुढे लिहिलेलं नाही की सोमवारी बंद वगैरे. काय आता हे पण पुढच्या ट्रिपला करावं लागेल असं वाटतंय. पाचगणीतली मस्त थंडीत मिसळ ट्राय केली असती तशी वाईला आपण ट्राय केली होती. ठीक आहे, आता पण ज्या कामासाठी आलो ते काम आपण करूयात. इथलं स्ट्रॉबेरी क्रीमचे स्पॉट आपण एक्सप्लोर करूयात. चला. स्ट्रॉबेरी बॉम्ब काय? 400 आईस्क्रीम येणार तुम्ही देणार. आणि नुसती स्ट्रॉबेरी पण मिळेल का? मग असा कुठला स्ट्रॉबेरी चांगला? स्ट्रॉबेरी भरपूर येईल आणि थोडंच आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी विथ क्रीम ते एक द्या. मकाई ग्रिल सँडविच द्या. आणि हे सगळं द्या. बाकी खायचं नंतर सांगा. आणि फ्रेंच फ्राईज. स्ट्रॉबेरी मध्ये सांगायचं राहून गेलं तर आपण आलेलो आहोत बगीचा कॉर्नरला. बघूयात कसं येतंय. हे आहे मकई ग्रिल सँडविच, जी यांची खासियत आहे असं यांचं म्हणणं आहे. ते आहे मकई ग्रिल सँडविच. छान आहे. त्यांना मका खूप आवडतो. त्यासाठी परफेक्ट आहे. मका, ढोबळी मिरची, खूप सारं चीज आहे आणि मका आहे. बाकी मसाला वगैरे काही नाहीये, फार तिखट वगैरे नाहीये. परत मी म्हणतो त्यांना मका आवडतो, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. पण ब्रेड ही क्वालिटी आहे ना, ती थोडी ओके ओके आहे. ड्राय ड्राय लागतोय. कोणतरी सँडविच जर थोडंसं असं मॉइस्ट पण असेल तर छान वाटतं. खरपूस. फार ग्रेट नाही, फार वाईट पण नाही. चांगलं आहे. खरं तर मला साय किंवा क्रीम हा प्रकार नाही आवडत. त्यामुळे मी खालचा घेतोय, ज्यामध्ये आईस्क्रीम आहे आणि स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी अप्रतिम लागते. ऑफकोर्स ती सिरपमध्ये असल्यामुळे गोड पण झालेली असते. हे सिरप पण मिक्स करतो. सगळ्या गोष्टी येतील असा एक घास घ्यायचा प्रयत्न करतो. त्यात आईस्क्रीम पण आलेलं आहे. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, क्रीम, स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि खाली पण परत क्रीमचे लेयर्स आहेत त्याच्यावर. महाबळेश्वरला येऊन या वातावरणामध्ये स्ट्रॉबेरी खाणं खायचं तर फक्त स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांवरती खुश आहे. सगळं आलं पाहिजे ना चमच्यामध्ये. बरं, काही यम्मी आहे. सगळ्या टेस्टी गोष्टी अनहेल्दी का असतात? अनहेल्दी नाही आहे ते, फळ आहेत.
आणि क्रीम मला असं वाटतं की आपण अगदी नोव्हेंबरच्या एंडला आलोय, म्हणजे ऑलमोस्ट डिसेंबरच चालू आहे आता. स्ट्रॉबेरी अजून म्हणावी तितकी गोड नाहीये, जानेवारीमध्ये आंबटपणा आहे. पण हा सहन करता येण्याजोगा आंबटपणा आहे. आणि ते जे सिरप आहे त्याचा गोडवा आणि क्रीमचा गोडवा, त्याच्यामुळे तो आंबटपणा जाणवत पण नाही. फक्त बाहेर पण थंडी आहे आणि हे खूप थंड आहे, त्यामुळे तो घास खायला वेळ जातोय, पण सुरेख आहे. तर ओव्हरऑल बगीचा कॉर्नरचा अनुभव ओके ओके होता, पण आल्यापासून पहिली स्ट्रॉबेरी क्रीम पहिलं खाल्ल्यामुळे ते छान वाटलं. पण सर्व्हिस आणि ओव्हरऑलच ओके होतं. तर बघूयात मॅप्रोचं कसं आहे. मॅप्रोचं म्हणजे मी आधी जे खाल्लं त्याच्यापेक्षा खूप जास्त भारी होतं, खूप बेटर होतं. पण आता मॅप्रोचं कसं आहे आपण बघूयात. आणि आपल्याला अजून एक आईस्क्रीमचा स्पॉट पण कळला आहे, खास स्ट्रॉबेरीचा जुना, तो पण आपण ट्राय करूया. चलो. एक फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम, एक क्लासिक सँडविच. फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मध्ये काय स्ट्रॉबेरीचे तुकडे पण येतात का आईस्क्रीम मध्ये? फक्त आईस्क्रीम येतं का? अच्छा, त्यात आईस्क्रीम पण येतं ना, आणि स्ट्रॉबेरी क्रीम ह्याच्यामध्ये फ्रेश मध्ये. ओके, बस. काही म्हणा, पण जो काय माहोल आहे ना मॅप्रो मधला, म्हणजे आत आल्यावर जे काय वाटतं ना, पूर्णपणे ग्रीनरी आणि हे जे काही खायला मिळतं एक एक, पण पटकन खाऊयात. इथलं सगळ्यात फेमस म्हणजे क्लासिक सँडविच आणि स्ट्रॉबेरी क्रीम, या दोन्ही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तर सँडविच म्हणजे असे जे काय बनवत होते सँडविच, असे किलो किलोनी किंवा अख्खेच्या अख्खे, खूप म्हणजे फॅक्टरीज चालू होती. आणि आपण व्हेज सँडविच असतं जे सिग्नेचर सँडविच आहे इथलं. चीज आणि मसाला, भाज्यांना तो मसाला टाकलाय, चाट मसाला कसा असतो तसा, त्यामुळे त्याची चव जबरदस्त आहे. जी चव होती ती अजून तशीच आहे. त्यामुळे कुठेही सँडविच खा, मॅप्रोची चव बेस्ट असते. मला तर मॅप्रोचं सँडविच खूप जास्त आवडतं. आता आपण स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करूयात. हा आईस्क्रीमचा लेअर आहे, खाली स्ट्रॉबेरी आहे आणि वरती क्रीम. आणि हे क्रीम जे ते व्हाईट नाहीये, हे पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचं क्रीम आहे. जर सगळ्या गोष्टी येतील असं आपण बघूया. हीच सगळ्यात बेस्ट आहे, काही म्हणा. कारण परत क्रीम जे ना, क्रीमला पण स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, खूप छान लागतं. ते क्रीम खूपच वरच्या लेवलचं आहे. हा, असा एक दुधाळ, त्याला एक असा साईचा हे येतं, फ्लेवर येतोय, चव येते. ऍक्च्युली स्ट्रॉबेरीचा सीझन हा जानेवारी नंतरच चालू होतो. अजूनही डिसेंबर जस्ट चालू होतोय, त्यामुळे थोडा आंबट आहे स्ट्रॉबेरी. पण तरी आईस्क्रीमची क्वालिटी, क्रीमची क्वालिटी सगळ्यापेक्षा सगळ्यात वरचं आहे. त्यामुळे मला तर सगळ्यात जास्त वरचा दर्जा जे स्ट्रॉबेरी क्रीम आहे किंवा फ्रेश स्ट्रॉबेरी, मॅप्रो अजूनही मॅप्रोचं स्थान अबाधित आहे असं मला वाटतं. जरी महाग असलं, लोक म्हणत असले, बरेच लोक म्हणतात आता खूप कमर्शियल झालंय मॅप्रो, खूप गर्दी असतेच, पण चव अजून चांगली आहे, उत्तम आहे. त्यामुळे जर पाचगणी महाबळेश्वरला आलात तर मॅप्रो नाही मिस करायला पाहिजे, जरी महाग असलं तरी. हे माझं प्रामाणिक मत आहे. आता फॅमिली सोबत असल्यामुळे थोडा टिपिकल फिरण्याचा स्पॉट केलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही चाललोय टेबल लँडला. घरच्यांसोबत आणि खास करून लहान मुलं सोबत असली की या टिपिकल स्पॉटवर पण मन रमतं, गोड आठवणी तयार होतात. आता मी प्रसिद्ध जे पाचगणीचं टेबल लँड आहे तिथे आलोय. आणि इथे घोडागाडीची राईड आहे आणि घोड्याची पण राईड आहे. आणि 300 रुपयापासून रेट आहेत, 300 ते 1200 रुपये पर हेड. आणि जी 1200 रुपयाची राईड आहे तेच ते खपवायचा प्रयत्न करतात, फुल बोल बच्चनगिरी टाकतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला 6 पॉईंट्स दाखवू, पांडवांची पावलं, पांडवांची चूल दाखवू आणि पूर्णपणे आम्ही तुम्हाला फिरवून आणू, असं ते म्हणतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला घोड्याची आवड असेल, घोडा हॉर्स रायडिंग करण्याची, जसं आथांगाला प्रचंड घोड्याची आवड आहे, त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केलं, हॉर्स रायडिंग असेल, घोडा गाडी असेल, तर तुम्ही घ्या. पण पॉईंट्स वगैरे काहीही तथ्य नाही, काहीही पॉईंट्स नाही आहेत. इथे राजा हिंदुस्थानाचं शूट झालं, इकडे गदरचं शूट झालं, हेच ते सांगतात. त्यामुळे हॉर्स रायडिंग आवडत असेल तर या, अदरवाईज खूपच सोसं. आता फिरून झाल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी खायची हुक्की आली आणि यावेळी डायरेक्ट आली लहर केला कहर म्हणत आम्ही थेट शेतामध्ये गेलो, थेट शेतात. तर आजपर्यंत आपण नाही का पाचगणीत जाऊन थेट
ताजी ताजी स्ट्रॉबेरी विकत घेतो, मॅप्रोच जातो, बाकी कुठे कुठे जातो. पण भाऊ आपण आलेलो आहोत थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात आणि त्या शेतातली ताजी ताजी स्ट्रॉबेरी आपण तोडून खाणार आहोत. कुठे यायचंय तुम्हाला सांगतो मी आधी. बघा डायरेक्ट, क्या बात आहे, आई शपथ, लाल बुंद स्ट्रॉबेरी आहे. फुलं पण आहेत बघ जरा छान. आणि आता आयुष्यात पहिल्यांदा झाडाची स्ट्रॉबेरी तोडून मी खाणार आहे. ही जबरदस्त गोड आहे. अरे तुम्ही ताजेपणा फक्त बघा, त्याचा रंग बघा, त्याचा पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली स्ट्रॉबेरी आहे. तर आपण उभे आहोत आता गजानन भाऊंच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात, जे आहे वाई पाचवड रस्त्यावरती. तुम्हाला मी ॲड्रेसची लिंक देतो आणि नंबर सुद्धा देतो. आणि खरंच जर तुम्हाला प्रॉपर म्हणजे म्हणतात ना की नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली चांगली ताजी स्ट्रॉबेरी घ्यायची असेल, तुम्ही थेट शेतात या. फक्त आधी त्यांना फोन करून या, सांगा तुम्हाला किती किलो हवी आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला थेट स्ट्रॉबेरी विकत घेता येईल. जनरली मिड जानेवारीपासून गोड स्ट्रॉबेरी यायला सुरुवात होते. आता डिसेंबरमध्ये थोडीशी आंबट असते. त्यामुळे तुम्ही जर कुठल्याही दुकानामध्ये आपण फ्रेश स्ट्रॉबेरी जर घेतला, आईस्क्रीम सिरपमध्ये बुडवलेली असते, त्यामुळे ती थोडीशी गोड लागू शकते. पण अपवाद म्हणजे आता डिसेंबरमध्ये आपण उभे आहोत आणि प्रचंड गोड स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीचा सीझन कधीपासून कधीपर्यंत असतो? ऑक्टोबर पासून हा. मार्च पर्यंत. तुम्ही ऑक्टोबरला लावायला सुरुवात हा करता हा ऑक्टोबरला लावतो आम्ही. आणि मग खायला लोक कधीपासून 45 दिवसात चालू होती परत. 45 दिवस. 45 दिवसात. आणि ह्याला हे प्रत्येक ठिकाणी असं प्लास्टिक लावायचं कारण काय स्ट्रॉबेरी? त्याला म्हणजे ती फळच नाजूक आहे ना. अच्छा. हा. त्याला खालनं कीड माती ही लागूच नाही म्हणून मल्चिंग घालावंच लागतं त्याला. बर. असं चालतच नाही. ही म्हणजे खाण्याच्या लायक आलेली आता. बर. पण आता जो म्हणजे असं म्हणतात ना की जास्त लाल बुंद असेल तर ती चांगली गोड असते आणि गोड होती. अच्छा. मग तोच पॅरामीटर आहे. हो हो हो. इथे गावामध्ये एका बैलगाडीला अथांगनी थेट लिफ्ट मागितली आणि अथांगाचा चेहरा बघून त्यांनी त्याला दिली सुद्धा. बास. अशा ट्रिप मध्ये अजून काय पाहिजे असतं आपल्याला? राजा असणार का वाटतंय? बरं, तुम्ही मागच्या वाईच्या व्हिडिओमध्ये राहण्याचं ठिकाण दाखव म्हणत होतात, म्हणून विचार केला यावेळी मी पाचगणीला कुठे राहिलो ते दाखवावं. पाचगणीला एअरबीएनबी वरती व्हिला बुक केलेला आहे, तर तुम्हाला पटकन व्हिला दाखवतो. चला पटकन. ही एंट्री आहे. क्या बात आहे. मस्त हॉल, इथून थेट व्हॅली व्ह्यू आहे. वा, इथं सनसेट पण दिसेल. जस्ट होतोय सनसेट. इथे सिट आउट त्यांनी दिलेला आहे छानपैकी. गिटार वगैरे लावलंय, तर उगाच गिटारवर फोटो वगैरे काढू शकतो तुम्ही पटकन. इथे किचन आणि प्रॉपर ओटा वगैरे, इथे सगळी भांडी वगैरे आहेत, तुम्ही वापरू शकता. आणि ही पहिले बेडरूम आहे. इथे सुद्धा व्हॅली व्ह्यू आहे, गॅलरी आहे. टोटल हा 4 बेडरूमचा व्हिला आहे. इथे बेडरूम आहे, प्रत्येकाला अटॅच टॉयलेट आहे. इथे एक बेडरूम आहे. बेडरूम आय गेस सेमच आहे. यस, इथे बेडरूम आहे. थेट स्विमिंग पूल आहे इथे. आणि इथे 1, 2, 3 या 3 बेडरूम आहेत, सेम आहेत. आणि मग इथे स्विमिंग पूल आणि छान लॉन आहे. तर हा संपूर्ण व्हिला आम्हाला पडला 16,000 रुपयांना एका दिवसासाठी. त्याच्यामध्ये 4 बेडरूम आहेत. जर मोठी फॅमिली असेल किंवा भरपूर लोक असाल, 10-12 लोक, तर छान आहे ना. तुम्हाला हॉटेल रूम, चांगल्या हॉटेलची रूम 3-4 हजार रुपयांना मिळते. पण मग जनरली एअरबीएनबीचे 3-4 बेडरूमचे जर विले असतील तर ते कधीही हॉटेल रूमपेक्षा स्वस्त पडतं. तरी 16 थोडं महाग आहे, पण ऑफकोर्स पाचगणीत आहोत, थेट व्हॅल्यू व्ह्यू आहे. तर मला असं वाटलं की जरा होऊ दे खर्च, जरा चांगला विला घेऊया. पाचगणीच्याच मार्केटमध्ये 1959 पासून हे हिलटॉप आईस्क्रीम असं दुकान आहे. फक्त याला आहे ना आईस्क्रीम नको त्याच्यातलं, आणि क्रीम थोडं कमी. स्ट्रॉबेरी क्रीमच, पण क्रीमचं प्रमाण कमी आणि आईस्क्रीम नकोच. पण मग फ्रेश स्ट्रॉबेरी मध्ये म्हणजे त्यात तुकडे असतात स्ट्रॉबेरीचे असं. आईस्क्रीम विथ हे त्यांचे मोठ्यांचे पिल्लू, आई कोणाचं आहे? हे मोठ्यांचे. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. आई मोठं झालं. कसं लागतंय? तर आपण आलेलो आहोत पाचगणीतलं प्रसिद्ध हिलटॉप आईस्क्रीम. आणि इथे आलोय तर माझ्या आनंदापेक्षा अथांगचा जो आनंद आहे तो म्हणजे गगनात मावत नाही अशा पद्धतीचा आनंद आहे. तो सकाळपासून स्ट्रॉबेरी हाणतोय. त्यांनी अर्धा किलो स्ट्रॉबेरी आज संपवलेली आहे, कारण त्याला प्रचंड आवडते स्ट्रॉबेरी आणि तो आत्ताही खातोच आहे स्ट्रॉबेरी.
तर म्हणलं भाऊ फक्त अथंग का ना, आपण पण आता डाएट बेट सगळं विसरून बिनधास्त हाणूयात असं वाटलं. तर स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम ओके ओके आहे. म्हणजे खरं सांगायचं तर स्ट्रॉबेरीचं सिरप आणि स्ट्रॉबेरी हे मिक्स केल्यामुळे खूप जास्त ओव्हरपॉवर स्ट्रॉबेरी आणि सिरप होत आहे. आईस्क्रीमची चवच त्यामध्ये कळत नाहीये. पण ओके, म्हणजे आउटस्टँडिंग नाहीये, पण ओके. आता हे स्ट्रॉबेरी क्रीम आपण याच्यापेक्षा हे बेटर आहे स्ट्रॉबेरी क्रीम. आणि जे बगीच्यामध्ये खाल्लं होतं स्ट्रॉबेरी क्रीम त्यापेक्षा ही चांगली क्वालिटी असं मला वाटतंय. कारण क्रीम छान आहे आणि पूर्णपणे त्याचं मिक्सचर खूप छान झालं. त्यामुळे स्ट्रॉबेरी क्रीम हे चांगलं आहे कम्पेअर्ड टू जे फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम त्याच्यापेक्षाही. नाही, ॲक्च्युली मी एवढं क्रिटिकली का बघतोय, कारण आपली अशी अपेक्षा असते ना की जिथे स्ट्रॉबेरी पिकते, जिची खासियत आहे स्ट्रॉबेरीची, आणि ते सुद्धा पाचगणित, आणि जे 1959 पासून आहे, तिथलं जे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे ते खूप वरचा दर्जा असलं पाहिजे. नाहीतर मग नॅचरल खाऊ ना आपण. नॅचरलचे आईस्क्रीम खूप छान असतात. सीझनल फ्रूटची ज्यांचे आईस्क्रीम्स असतात ते खूप छान असतात. पण आपण असा विचार करतो की मी पाचगणीला आलोय तर मला त्या दर्जाचं मिळालं पाहिजे. तर तसं नाही. म्हणजे हे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम तुम्हाला कुठेही मिळेल. म्हणजे ते पाचगणीत यायची काय गरज आहे, असं आहे. पण ठीक आहे, तरी तुम्ही आलाच आहात आहात मार्केटमध्ये तर येऊन ट्राय करू शकता. पण मी खूप जास्त रेकमेंड नाही करणार हे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जीवाची स्ट्रॉबेरी आम्ही केलेली आहे. इतक्या स्ट्रॉबेरी आपण एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का, सगळीकडे आपण स्ट्रॉबेरी क्रीम खाल्लं प्रसिद्ध ठिकाणी. पण जे शेतात येऊन ही जी स्ट्रॉबेरी खाण्याची जी गंमत आहे ना, ती कशालाच नाही. म्हणजे हा ताजेपणा, हा रसरशीतपणा, ही चव स्ट्रॉबेरीची, ही कुठेच मिळाली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने पाचगणी ट्रिप वसूल केली असं मला वाटतं. आता खरं सांगायचं तर पाचगणीतले बरेचसे स्पॉट जे आहेत ते खूप टिपिकल आहेत. पण छान जर स्ट्रॉबेरीचा आनंद घ्यायचा असेल, गार हवेचा छान आनंद घ्यायचा असेल, निवांतपणाचा आनंद घ्यायचा असेल, तर पाचगणी ट्रिप मस्ट आहे असं मला वाटतं. तर या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आम्ही जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत ती एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. खाण्याची ठिकाणं सुद्धा, जुनी सुद्धा ठिकाणं आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. काही ठिकाणं बंद होती. पण तुम्हाला अशी कुठली ठिकाणं इंटरेस्टिंग माहिती असतील पाचगणीतली, महाबळेश्वरमधली, तर नक्की आम्हाला सजेस्ट करा. असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत राहू. परत भेटूया पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.